नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर या जेवायला आज मस्तपैकी मी काय बनवले बघा. मिरच्या टाकल्यात तळायला मीठ भरून. आता हे मिरच्या फ्राय झाल्या की मस्त एक गावरान देत आहे, दाखवते. आपला अथंग बघा तोपर्यंत. अथंग कुठे गेला रे? हाय कर सगळ्यांना. हाय करा, हाय करा, हाय हाय कर सगळ्यांना. म्हण हाय, हॅलो कर, हाय. बघितलं? चला आता पुढचा प्रोग्राम दाखवते. हे बघा दगड. हिंग, माझा मसाल्याचा डब्बा बघा. तर मित्रांनो, आज जाणून बुजून मी तुम्हाला माझ्या किचन मध्ये आणलंय. मी स्वयंपाक कसा करते बघा. मी आता काहीच बोलणार नाही, तुम्ही फक्त बघा आणि मी स्वयंपाक करणार आहे. कारण आज मी माझ्या सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ बनवते, सगळ्यात जास्त आवडीचा बेत. तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. फोडणी कशी कोणत्याही भाजीला अशी एकदम कडक बसली पाहिजे बघा. मी कशी कडक फोडणी देते. तर हे जे पाणी घेतलंय मी ते गरम नाहीये मित्रांनो, हलकं कोमट पाणी आहे. कारण नळाचं पाणी आमचं बर्फ इतकं थंड असतं आणि असं थंड पाणी डायरेक्ट गरम फोडणीत ओतलं की फोडणी थंड होते, भाजीला चव देत नाही. तर मी ते थंड पाणी केटलमध्ये थोडं नॉर्मल टेम्परेचर होईपर्यंत गरम करते आणि भाजीसाठी वापरते. असं करावं लागतं इथे. इथे अशा पॅकेटमध्ये पीठ येतात. आता हे ज्वारनू आटा, ज्वारचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ.
आहा, मस्त गरमागरम पिठलं तयार आहे. आता भाकरी झाल्या की मस्त ताट वाढायला घेऊ. कसा मस्त कुरकुरीत पापुद्रा आलेला आहे. छान फुगली होती भाकर मस्त पैकी. हे बघा, 2 लेअर झालेले आहेत तयार. 2 पापुद्रे आलेले आहेत मस्त. चला, मस्त मी भाकरी मोडायला घेतल्या आणि ताटही करायला सुरुवात केली. दिगंबरही आलेत. मस्त वाफळता पिठलं, वाफळत्या भाकरी सोबत पापड, लोणचं, मिरची तळलेली, मिठाची मिरची आणि कांदा. झुणका भाकर म्हणजे कांदा आलाच, कांद्याशिवाय मजा आहे का? तर खरंच खूप मस्त गावरान बेत आहे आणि माझा ऑल टाईम फेवरेट बेत आहे हा. आणि बेसनवर कोण कोण कच्चं तेल टाकून खातं मला नक्की सांगा, कारण आमच्या घरामध्ये बऱ्याचदा खातात. म्हणतात की याची चव वाढते, पण आम्ही कच्चं तेल घेत नाही यावर, आम्ही असंच खातो. तर तुम्हाला तसं ट्राय करायचं असेल तर एकदा नक्की करून बघा. थोडी टेस्ट वेगळी लागते. मी केलं आहे ट्राय, तुम्ही पण करून बघा. आणि घरगुती लोणचं, वाव, मला लोणचं खूप आवडतं. तर मित्रांनो, सर्वांनी जेवायला या. दुपारचं जेवण आहे आमचं. तर जेवायला काय आहे? पिठलं आहे, ज्वारीची भाकरी आहे, लिज्जत पापड आहे, गाजर, काकडी, कांदा आणि ही मिरची आपली, आणि अतिशय स्वादिष्ट आणि लोणचं देखील आहे. घरगुती लोणचं आहे. घरगुती लोणचं आहे आंब्याचं. तर मी पिठलं, बेसन, कुणी याला झुणका देखील असं म्हणतं, चांगला पापड खायचा आहे. ओ, तो अतिशय उत्कृष्ट असा बेत झालेला आहे आजचा. गावरान बेत म्हटलं तरी काही हरकत नाही. खरंच पिठलं आणि भाकर खाण्याची मज्जा काहीतरी वेगळीच आहे. आणि याच्यात न्यूट्रिशन पण खूप आहेत तसं पाहिलं गेलं तर, हो की नाही? धन्यवाद मित्रांनो. चला, तुम्ही जेवण करून घ्या. तर मित्रांनो, आता मी टेस्ट करते कसं झालंय. नक्की अथांग पापड खातोय. अथांगला पापड खूप आवडतो उडदाचा. हे बघा, मस्त पैकी एकदम गरमागरम पिठलं. आणि ह्याच्यात किती न्यूट्रिशन्स असतात तुम्हाला काय मी नव्याने सांगायला नको. बेसन भाकरी म्हणजे अतिशय साधा बेत आपल्याकडे जरी मानत असलो आपण, तरी सगळ्यात जास्त प्रोटीन हे बेसन मध्ये असतं. भाकरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नीज, भरपूर अशी जीवनसत्व आहेत. तर त्यामुळे अशा भाजी भाकरी किंवा बेसन भाकरी अधूनमधून खायला हरकत नाही. तर तुम्ही मस्त सोपीला कांदा, मिरची. तर मित्रांनो, आम्ही आमच्या जेवणाचा स्वाद घेतो. तुम्ही देखील जेवणाला या. तर पूर्ण व्हिडिओ माझा स्वयंपाकाचा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते, तेव्हा नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तर फ्रेंड, चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.